कहो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. या आठवड्यामध्ये 24 तारखेला गुरुपुष्यामृत योग येणार आहे. हा योग 24 तारखेला पूर्ण दिवस आहे. गुरुपुष्यामृत योगाविषयी माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या आठवड्यातील दिनविशेष 24 ऑक्टोबर गुरुपुष्यामृत योग. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. चतुर्थेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण घरापासून लांब जाण्याचे योग देईल, म्हणजेच प्रवास घडतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. तृतीयेश षष्ठेश बुध सप्तम स्थानात असल्याने मातुल घराण्याकडनं सहकार्य मिळेल. त्यांच्याशी भेटीचे योग येऊ शकतील. षष्ठेश बुधाचे सप्तम स्थानातील भ्रमण तुम्हाला विरोधकांपासून उगाच त्रास देऊ शकते. नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य या आठवड्यात मिळणार नाही. कोर्टाची अथवा कर्जाची कामे सध्या पुढे ढकला. राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. चतुर्थ स्थानातील मंगळ जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा करून देईल. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल, परंतु काही प्रमाणामध्ये आईच्या तब्येतीबाबत काळजी राहील. धनेश सप्तमेश शुक्र अष्टम स्थानामध्ये आहे. अष्टम स्थानातील शुक्र अचानक धनलाभाचे योग देईल. विमा तसेच पोस्टातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धनस्थानातील व्ययेश गुरु मात्र खर्चाचे प्रमाण वाढवेल. वडिलांकडून काही धनलाभाचे योग येऊ शकतील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. त्यांच्याकडून काही धनलाभाचे योग येऊ शकतील. धार्मिक कार्य कुटुंबामध्ये घडतील. व्ययस्थानातील राहू परदेशी स्थायिक जातकांची शिक्षणाच्या दृष्टीने चांगली प्रगती घडवेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. पंचमेश रवी सप्तम स्थानात असल्याने प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. मुलांची उत्तम प्रगती या आठवड्यामध्ये होईल. कलाकारांना सरकारकडून सहकार्य लाभू शकते. कलाकारांसाठी आठवडा चांगला जाईल. दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगलेच आहे. नोकरीमध्ये लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडू शकतील. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल. तृतीयेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण प्रवासातून काही धनलाभ तुम्हाला देऊ शकतो, अथवा भावंडांकडनं काही धनलाभाचे योग येऊ शकतात. धनेश पंचमेश बुध षष्ठ स्थानात आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. सरकारकडून काही मदत मिळण्याची शक्यता आहे. चतुर्थेश रवी षष्ठ स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सरकारी कामामध्ये यश प्राप्त होईल, अथवा सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण व्हायला मदत होईल. राशी स्वामी शुक्र सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे विरोधकांचा उपद्रव होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. कोर्टाची अथवा कर्जाविषयक कामे सध्या पुढे ढकला. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही. सप्तमेश व्ययेश मंगळ तृतीय स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. जोडीदाराला वरचेवर प्रवासाचे योग येतील. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण चांगला जाईल. लाभेश अष्टमेश गुरु लग्नस्थानात असल्याने प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. इच्छापूर्तीचे योग येतील. मित्रपरिवाराशी गाठीभेटी होतील. अडकलेल्या कामांना वेग येईल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण चांगले राहील. नोकरीत भाग्योदयाचे योग येतील. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी चांगल्या संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील.
उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. लाभस्थानातील राहूमुळे तुमच्या स्वभावामध्ये किंवा कृतीमध्ये आत्मकेंद्रीपणा अथवा स्वार्थीपणा इतरांना जाणवू शकतो. त्यामुळे बोलताना सावधगिरी बाळगावी. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्न स्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. धनेश चंद्राचे लग्न स्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभाचे योग देईल. राशी स्वामी बुध सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत असल्याने आरोग्य चांगले राहील. तरी वेळेस शुक्र षष्ठ स्थानात असल्याने अधूनमधून तब्येतीच्या कुरबुरी चालू राहतील. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. मुलांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल, पण जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. तृतीयेश रवी पंचम स्थानात असल्याने मुलांबरोबर फिरतीचे योग येतील. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. या आठवड्यामध्ये जास्त प्रवासाचे योग येतील. सरकारी मदत मिळण्याची शक्यता आहे. पंचमेश वेळेस शुक्र षष्ठ स्थानात असल्याने कर्जाची परतफेड करता येईल. षष्ठेश लाभेश मंगळ धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. आर्थिक लाभ या आठवड्यामध्ये चांगले होतील. इच्छापूर्तीचे योग येतील. मित्रपरिवाराशी भेटी होतील. सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने जोडीदाराशी सुसंवाद राहील. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. IT, ॲनिमेशन क्षेत्राशी संबंधित जातकांना चांगले लाभ होतील. परदेशी जाण्याचे योग येऊ शकतील. दशम स्थानातील राहू नोकरीमध्ये काही कटकटी निर्माण करू शकतो. त्यामुळे गुप्त शत्रूंपासून सावध राहावे. अष्टमेश भाग्येश शनी भाग्यस्थानामध्ये आहे. वडिलांची काळजी या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. धार्मिक कार्य या काळामध्ये जास्त घडतील. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामीचे व्ययस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीबाबत काही कुरबुरी देईल. वेश तृतीयेश बुध चतुर्थ स्थानामध्ये आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. प्रवास योग या आठवड्यामध्ये कमी होतील आणि घराकडे जास्त लक्ष द्याल. घरासाठी खर्च या आठवड्यामध्ये जास्त होतील. भावंडांच्या भेटीचे योग येऊ शकतील. धनेश रवी देखील चतुर्थ स्थानामध्ये आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. घरासंबंधित किंवा वाहनासंबंधित व्यवहारातून फायदा होईल. तृतीय स्थानातील केतू आध्यात्मिक लिखाणामध्ये रुची वाढवेल. चतुर्थेश लाभेश शुक्र पंचम स्थानामध्ये आहे. मुलांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. संततीबाबत विचार करत असणाऱ्या जातकांसाठी सध्या चांगले योग तयार झालेले आहेत. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. कामामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. चांगली प्रगती या आठवड्यामध्ये करता येईल. पंचमेश दशमेश मंगळ सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहील. मात्र मंगळ लग्नस्थानात असल्याने जास्त चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यात कर्क ही मंगळाची नीच राशी असल्याने फलिताच्या दृष्टीने फारशी महत्वाची नाही. नोकरीमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली तरी त्या प्रमाणामध्ये तुम्हाला फायदा मिळेलच याची खात्री नाही. थोडक्यात हातातोंडाशी आलेला घास परत जाण्याची शक्यता जास्त आहे. षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानामध्ये आहे. मातुल घराण्यातून काही फायदा होऊ शकतो. नोकर वर्गाकडनं चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. धार्मिक कार्य या आठवड्यामध्ये जास्त घडेल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. मित्रपरिवारामध्ये वाढ होईल. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. तसेच सासरच्या लोकांकडनं चांगले सहकार्य मिळेल. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. वेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल.
व्ययश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण मित्रपरिवारासोबत असल्याने खर्चामध्ये वाढ करेल. चतुर्थेश भाग्येश मंगळाचे व्ययस्थानातील भ्रमण फारसे चांगले नाही. घरामध्ये कोणी ना कोणी आजारी असल्याची शक्यता जास्त आहे. लांबचे प्रवास योग या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. अचानक खर्च किंवा चिंता उत्पन्न होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सध्या काळ अनुकूल आहे. तसेच घरामधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. लाभेश धनेश बुध तृतीय स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. इच्छापूर्तीचे योग येतील. आर्थिक महत्वाचे करार या आठवड्यामध्ये पूर्ण करण्यास हरकत नाही. राशी स्वामी रवी देखील तृतीय स्थानामध्ये आहे. राशी स्वामीमुळे आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. लिखाणाची आवड असेल तर हातून उत्तम लिखाण होईल. तृतीय दशमेश शुक्र चतुर्थ स्थानामध्ये आहे. कामानिमित्त प्रवास या आठवड्यामध्ये कमी होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. कामाचा ताण कमी होईल. नोकरीमध्ये बदलीचे योग येऊ शकतील. पंचमेश गुरु दशम स्थानात असल्याने मुलांची उत्तम प्रगती होईल. करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. नवीन संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. विरोधकांचे पारडे सध्या जड आहे. त्यामुळे कोर्टाच्या कामामध्ये फारसे यश मिळणार नाही. म्हणून कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. गजाननाची उपासना सध्या जास्त करा, म्हणजे व्ययस्थानातील मंगळाचा वाईट परिणाम जाणवणार नाही. कन्या रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये लाभदायक घटना घडवेल. त्यामुळे आठवड्याची सुरुवात चांगली जाईल. लाभेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण देखील इच्छापूर्तीचे योग देईल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. त्यांच्याबरोबर वेळ घालवता येईल. राशी स्वामी बुध सध्या धनस्थानातून भ्रमण करत असल्याने नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगले आहे. उत्तम आर्थिक लाभ नोकरीमध्ये होतील. मात्र व्ययश रवीची धनस्थानातील उपस्थिती तेवढेच खर्च तुमच्याकडनं करून घेईल. कुटुंबासाठी जास्त पैसा या आठवड्यामध्ये खर्च होईल. धनेश भाग्येश शुक्र तृतीय स्थानात असल्याने भाग्योदयाचे योग तयार झालेले आहेत. भाग्येश शुक्राची सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर असल्याने धार्मिक कार्य हातून जास्त होतील. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. तृतीय षष्टमेश मंगळ लाभस्थानामध्ये आहे. अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील. भावंडांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतील. चतुर्थेश सप्तमेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे. घरातील वातावरण धार्मिक राहील आणि तुमच्यासाठी अनुकूल राहील. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यामध्ये मिळेल. जोडीदारामुळे भाग्योदय होईल. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. मुलांना शिक्षणामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. कर्जाची कामे पूर्ण होतील. मातुल घराण्याकडून सहकार्य लाभेल. विरोधकांवर सहज मात कराल. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. लग्नस्थानातील केतू अध्यात्मामध्ये रुची वाढवेल. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. दशमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण नोकरीमध्ये बदल करण्यासाठी चांगले आहे. भाग्येश व्ययेश बुध लग्नस्थानामध्ये आहे. भाग्यामध्ये वृद्धी होईल. भाग्येश बुध आणि लाभेश रवी लग्नस्थानात असल्याने सध्या तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. राशी स्वामी शुक्र धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. उत्तम धनलाभाचे योग येतील. इच्छापूर्तीचे योग येतील. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत असल्याने समाधान लाभेल. कामामध्ये उत्साह आणि आनंद मिळेल. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. स्वतःसाठी खरेदी या आठवड्यामध्ये जास्त कराल.
धनेश सप्तमेश मंगळ दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये आर्थिक लाभ चांगले होतील. जोडीदाराची उत्तम साथ या आठवड्यात मिळणार आहे. वैवाहिक सौख्य चांगले राहील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये उत्तम वाढ होईल. तृतीय षष्ठेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे. षष्ठेश गुरु अष्टम स्थानात असल्याने तब्येतीबाबत तक्रारी चालू राहतील. मात्र इतर ग्रहमान बघता त्याचा जास्त त्रास तुम्हाला जाणवणार नाही किंवा त्यामधून लवकर बाहेर पडाल. प्रवास करणे या आठवड्यामध्ये शक्यतो टाळा. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहे. विरोधकांचा उपद्रव तुम्ही परतवून लावाल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानामध्ये आहे. संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. मुलांना एखादी कला शिकण्यामध्ये रुची उत्पन्न होऊ शकते. त्या दृष्टीने तुमच्याकडून देखील त्यांना चांगले प्रोत्साहन मिळेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. मुलांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी हातून होईल. व्ययस्थानातील केतूमुळे आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तुम्हाला वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता देईल. अष्टमेश लाभेश बुध व्ययस्थानात असल्याने तुमच्या स्वतःच्या तब्येतीबाबत देखील कुरबुरी चालू राहतील. त्यामुळे या आठवड्यामध्ये तब्येत सांभाळून कार्य करावे. लाभेश बुधाचे व्ययस्थानातील भ्रमण खर्चामध्ये वाढ करेल. ठरवल्याप्रमाणे गोष्टी न होता वेगळाच अनुभव येईल. भाग्यस्थानातील राशीस्वामी मंगळ थोडीफार चिंता दूर करण्यास मदत करेल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. हातून धार्मिक कार्य घडतील. दशमेश रवी व्ययस्थानात असल्याने नोकरीतील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. कामाचा ताण या आठवड्यामध्ये जास्त वाढेल. व्यय सप्तमेश शुक्र सध्या लग्नस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराच्या कलेने थोडं घ्यावं लागणार आहे. खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील. सप्तम स्थानातील पंचमेश गुरु प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग देईल. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येऊ शकतात. कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रात उत्तम धनलाभाचे योग येतील. कामामध्ये वाढ होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण चांगले राहील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये उत्तम लाभेल. प्रवास कमी होतील आणि घरामध्ये जास्त वेळ घालवता येईल. आपल्या आवडती गोष्ट करण्यासाठी या आठवड्यामध्ये आवर्जून वेळ काढा. पंचम स्थानातील राहू उगाच मुलांबाबत काळजी देऊ शकतो. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण सासरी जाण्याचे योग देईल. सप्तमेश दशमेश बुध लाभस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराकडून काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी लाभदायक राहील. नोकरीमध्ये लाभदायक घटना घडतील. भाग्येश रवी देखील लाभस्थानात असल्याने भाग्यामध्ये वृद्धी होईल. मनातील बऱ्याच इच्छा पूर्ण होतील. इच्छापूर्तीचे योग येतील. उच्च शिक्षणामध्ये उत्तम प्रगती करता येईल. सरकारी कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काळ अनुकूल आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार व्हावा. लाभेश षष्ठेश शुक्र सध्या व्ययस्थानामध्ये आहे. इच्छापूर्ती होणार म्हणजे साहजिकच खर्चाचे प्रमाण देखील वाढणार आहे. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कर्जाची कामे पूर्ण होतील. तसेच कर्जाची परतफेड देखील करता येईल. राशीस्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांवर सहज मात कराल. मातुल घराण्याकडून सहकार्य मिळेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी सध्या अनुकूल राहील. मात्र राहू मध्येच काही खुसपट काढण्याची शक्यता आहे. धनेश तृतीयेश शनी तृतीय स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील. भावंडांची भेटीचे योग येतील. त्यांच्याशी संबंध चांगले राहतील. तृतीय स्थानातील शनी प्रवास योग देईल. आत्मविश्वासामध्ये वाढ करेल. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. पंचमेश व्ययेश मंगळ अष्टम स्थानामध्ये आहे.
मुलांच्या तब्येतीबाबत काही चिंता या आठवड्यामध्ये राहील. उष्णतेच्या विकारापासून त्रास होऊ शकतो. तसेच जळणे, भाजणे, कापणे यापासून सांभाळणे आवश्यक आहे. रवीची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण वैवाहिक जीवनामध्ये मतभेदाचे प्रसंग देऊ शकतो. षष्ठेश भाग्येश बुध दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण चांगले राहील. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्या जातकांसाठी तशा संधी उपलब्ध होतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कर्जाची अथवा कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका. सप्तमेश चंद्र आठवड्याच्या मध्यात उत्तम वैवाहिक सौख्य देईल. सप्तम स्थानातील मंगळ जोडीदाराकडून काही लाभ घडवून देईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. अष्टमेश रवी दशम स्थानात असल्याने कामाचा ताण या आठवड्यामध्ये तुमच्यावर जास्त राहणार आहे. सरकारी कामांवर जास्त लक्ष द्यावे लागेल. दशमेश पंचमेश शुक्र लाभस्थानात असल्याने संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. मुलांची करिअरच्या दृष्टीने चांगली प्रगती दर्शवत आहे. पंचम स्थानातील तृतीय श्वेयश गुरु कामानिमित्ताने मुलांना परदेश गमनाचे योग देऊ शकतो. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कामानिमित्त प्रवास योग जास्त येतील. तृतीय स्थानातील राहू कम्युनिकेशनच्या क्षेत्रात असलेल्या जातकांसाठी चांगला आहे. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. राशीस्वामी शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती सध्या उत्तम आहे. कौटुंबिक सौख्य देखील चांगले लाभेल. तुमच्या अडकलेल्या कामांना आता वेग येईल आणि हळूहळू कामे पूर्ण होतील. राशीस्वामीची उत्तम साथ सध्या तुम्हाला लाभत आहे. त्यामुळे 7.5चा शेवटचा टप्पा सुसह्य होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण संतती सौख्य उत्तम देईल. पंचमेश बुध अष्टम स्थानात असल्याने मुलांसोबत धार्मिक यात्रा करण्याचा योग येईल. मुलांची शिक्षणामध्ये उत्तम प्रगती होईल. कलाकारांना हा आठवडा चांगला जाईल. सप्तमेश रवी भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. सरकारी अडकलेल्या कामांना वेग येईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. भाग्येश चतुर्थेश शुक्र दशम स्थानामध्ये आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी सध्या योग्य काळ आहे. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. चतुर्थ स्थानातील लाभेश गुरुमुळे घरासंबंधित किंवा वाहनासंबंधित कामे पूर्ण होण्यास मदत होईल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ वाढेल. धार्मिक कामासाठी प्रवास कराल. दशमेश मंगळ षष्ठ स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये आर्थिक लाभ होतील. कामानिमित्त प्रवास योग येतील. लाभेश धनेश गुरु चतुर्थ स्थानात असल्याने आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. इच्छापूर्तीचे योग येतील. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. मात्र धनस्थानातील राहू कुटुंबामध्ये वादाचे प्रसंग देऊ शकतो. राशीस्वामी शनी लग्नस्थानात असल्याने राशीस्वामीचे उत्तम बळ तुम्हाला लाभत आहे. तुमच्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी घडत राहतील. हळूहळू पण तुमच्या अडकलेल्या कामांना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुमच्या तब्येतीकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने फलदायी ठरेल. चतुर्थेश सप्तमेश बुध अष्टम स्थानामध्ये आहे. घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. तुमच्या तब्येतीबाबत या आठवड्यामध्ये चिंता राहतील. कारण षष्ठेश रवी देखील अष्टम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. सासरच्या लोकांकडून सहकार्य लाभेल. सरकारी कामे जसे विमा, पेन्शन, ग्रॅच्युटी संबंधीची कामे पूर्ण करण्यास प्रयत्न करा. आईच्या तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहणार आहे. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहे.
कर्जाची कामे सध्या हाती घेऊ नका, त्यामध्ये यश प्राप्त होणार नाही. भाग्येश धनेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. कलाकारांना उत्तम धनलाभाचे योग येतील, त्यामुळे आठवडा चांगला जाईल. मुलांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. अष्टमेश शुक्र भाग्यस्थानात असल्याने वडिलांच्या तब्येतीबाबत देखील चिंता या आठवड्यात राहील. धार्मिक कामासाठी प्रवास घडतील, मात्र त्यातून त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. राशी स्वामी गुरु तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासाने प्रसंगांना सामोरे जाल. परिस्थितीवर मात करून पुढे कार्य करत राहाल. नोकरीमध्ये कामानिमित्त प्रवास घडतील. लिखाणाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण घडेल. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. राशी स्वामी गुरु वक्री असल्याने तुमच्या अडकलेल्या कामांना आता वेग येईल. लाभेश व्ययेश शनी व्ययस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात राहील. इच्छापूर्तीचे योग येतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करा अथवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.